या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची 215वी जयंती आमदार माणिकराव कोकाटे कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व आमदार कोकाटे समर्थकांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे या उपस्थित होत्या। अकोले तालुक्यातील देवगाव येथे जन्मलेल्या आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जन्म झाला। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांना आपला सिंहाचा वाटा उचलला, त्यात राघोजी भांगरे यांचाही समावेश आहे। आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध दिलेला लढा हा भावी पिढीला प्रेरणादायी असाच होता। इसवी सन 1818 ला पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळीच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या वतनदाऱ्या काढून घेतल्या। त्यामुळे समाजात मोठा असंतोष निर्माण झाला। सन 1828 साली शेतसारा वाढवण्यात आला। सारा वसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली। त्यामुळे गोरगरीब सावकार वाण्यांकडून भरमसाठ दराने कर्ज घेऊ लागले। कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले। त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध बंडाला सुरुवात केली। अशा या शूरवीर आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांची 215वी जयंती शहरातील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, दत्ता वायचळे, सुभाष कुंभार, अजित पैलवान, संतोष शिंदे, राजाराम मुरकुटे, गोरटे अण्णा, नगरसेविका शीतल कानडी, वासंती देशमुख, मालती भोळे, मेघा दराडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। एका अभंगाद्वारे मी इथं विषय जास्त वेळ नाही घेतला। भजन चालले बराटे, कोण जाणे खरे खोटे, सजीवाशी हानी लाथा, निर्जीव पायी ठेवी माथा, नाम म्हणे अवघे खोटे, एक हरिनाम गोमटे। मानवतेचा संदेश देणारा हा संत नामदेव महाराज। नामदेव महाराजांनी प्रतिगामी आणि पुरोगाम्यांना म्हणजे दृष्टिकोन जो आहे तो कसा असावा या दृष्टिकोनातून जर पुरोगामींना तडाखा दिला असेल, प्रतिगाम्यांना तडाखा दिला असेल तो नामदेव महाराजांनी केला। नामदेव महाराजांनी भागवत धर्माची स्थापना केली आणि त्याद्वारे मानवतेचा संदेश देण्याचं काम केलं। एवढंच नाही, गुरु नानकापर्यंत त्यांनी अत्यंत प्रभावी आपलं काम केलेलं आहे। असा हा महान संत, महान मानवतावादी धर्माचा क्रांतिकारक याला आपण वंदन आजच्या स्मृतिदिनी, आजच्या त्यांच्या जयंतीदिनी करतो। आणि भांगरेंची आपण आज जयंती साजरी करतोय आणि मला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्रात नव्हे भारतात राघोजी भांगरे, उमाजी नाईक, भागोजी नाईक या आदिवासी क्रांतिकारकांचं संयुक्त शिल्प नाशिकमध्ये आदरणीय आमदार साहेब माणिकराव कोकाटे साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेलं आहे आणि ते शिल्प त्यांच्या सूचनेप्रमाणे लवकरात लवकर सिन्नर नगरीमध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बसवण्यात येईल। राघोजी भांगरे 2 मे 1848 रोजी ठाण्याला त्यांना सेंट्रल जेलला फाशी देण्यात आलं। 2 मे 1848। उमाजी नाईक 3 फेब्रुवारी 1832 साली त्यांना पुणे तहसीलच्या हवेली कचेरीच्या समोर झाडाला लटकवण्यात आलं, त्यांना फाशी देण्यात आलं। आणि उमाजी नाईक, भागोजी नाईकांना, नांदूर शिंगोट्याचे भागोजी नाईक त्यांना 11 एप्रिल 1857 ला त्यांना गोळी घालून ठार मारण्यात आलेला आहे। मित्रांनो, या क्रांतिकारकांचा कार्यकाळ बघा आणि त्यांच्या काळात जे जन्माला आले नाही किंवा त्यांच्यानंतर 40-50 वर्षांना जन्माला आले, त्यांच्या पुढे आद्य क्रांतिकारक शब्द लिहिला गेला आणि आमच्या बहुजनातील, आमच्या आदिवासी आदिम समाजातील हे क्रांतिकारक लढले आमच्या देशासाठी, पण त्यांचा इतिहास दडपण्यात आलेला आहे। परंतु आता बहुजन समाज जागृत झालेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं त्यांचा इतिहास समोर आलेला आहे। क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीचं कोकाटे साहेब यांच्या कार्यालयावरती आम्ही जयंती साजरी करत आहोत। खऱ्या अर्थाने जे हे वीर क्रांतिकारक होते, यांनी आपलं अख्खं आयुष्य या समाजासाठी, या देशासाठी त्याग केलेला आहे आणि यांच्या या त्यागाची भावना
यांचे जे त्याग होतं हे आपल्याला, आपल्या समाजाला, आपल्या पुढच्या भविष्याला कळायला हवं. या दृष्टिकोनातून आपण या जयंती साजरा करत असतो. येणाऱ्या काळात कोकाटे साहेबांचं यांच्या स्मारकाबद्दल फार मोठे मोठे स्वप्न आहेत आणि ते स्वप्न येणाऱ्या काळात तुम्ही पूर्ण होताना बघणारच आहात. मी सगळ्यांना, समाज बांधवांना सगळ्यांना या जयंतीचे मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. माझ्या वतीने, आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वतीने व आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सगळ्यांना राघोजी भांगरे जयंतीच्या मनापासून शुभेच्छा.